महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आहे, कारण लोकशाही मराठीची बातमी खरी ठरली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला ब्रेक लागलेला आहे, किंबहुना हा ब्रेक लागेलच। या संदर्भातलं वृत्त लोकशाही मराठीनं 3 फेब्रुवारीलाच प्रसिद्ध केलेलं होतं। त्यावेळी मात्र अनेक नेत्यांनी या संदर्भात संभ्रमाची भूमिका ही व्यक्त केलेली होती। पण आता मात्र लोकशाही मराठीची ही बातमी खरी ठरताना दिसतीये, तंतोतंत खरी ठरली आहे। कारण आता विलीनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागलेला आहे, अशा अर्थाची वक्तव्यच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेते मंडळींकडून होऊ लागलेली आहेत। पाहूया आपण। मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट। रोज विलीनीकरण काय ही चर्चा आहे? विलीनीकरणाचं काय करायचं? आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल। घाई करण्याचं काय कारण काय आहे? एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना, तर ते होईल। त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही। नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते। आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही। माझी काही चर्चा झालेली नाही, पण पक्षाच्या अध्यक्षांनी जर असं विधान केलं असेल तर त्याप्रमाणे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते यावर बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह, असं जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आहे। सुनेत्रा वहिनींना आम्ही काही 4-5 जण त्या बारामतीत असताना घरी जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं, काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर आम्हाला सांगा, आम्ही कधी तुमच्या मदतीला येऊ, काहीच अडचण मनात किंतु बाळगू नका। विलीनीकरणाच्या आधी देखील 1-2दा माझ्या त्यांच्या भेटी झालेल्या होत्या। त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा जो मुद्दा असेल किंवा पार्थ पवारांचा असेल, आमची त्यांना पूर्ण पाठिंबा म्हणजे सपोर्टिव्ह, त्यांच्यासाठी काही अडथळे आणि प्रश्न तयार करण्याची आमची इच्छा नाही। अजित पवार यांच्या निधनामुळे भावना आवरत नाहीत, मला काहीही झालेलं नाहीये, असं दिलीप वळसे पाटील यांची स्पष्टोक्ती आहे। मला काही झालेलं नाही, मी फक्त अजित दादांची जागा, त्याच्यामुळं मला भावना आवडत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।